हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्रीहरी, डोई तुळस विना झंकारी, पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसाठी जे बैल असतात ते पहिल्यांदा संस्थांकडून विकत घेण्यात आलेले आहेत आणि तेच हे बैल सध्या रथाला जुंपलेले आहेत। या बैलाची काळजी घेणारे हे सर्व सेवेकरी माझ्या सोबत आहेत। या बैलांबद्दल मी माहिती विचारतो, त्यांचा सांभाळ कसा केला जातो, त्यांची सेवा कशी केली जाते, सगळ्याबद्दल बोलू। माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। काय सांगाल, आता हा जवळपास तुम्ही पंढरपूर पर्यंत आलेले आहेत, बैलांची देखभाल कशी केली आणि त्यांच्या तब्येती कशा आहेत ते सुरुवातीला सांगा। सर्व संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने या बैलांची देखरेख आम्ही त्यांच्या मार्फत करतो आहोत। आम्ही सेवा करण्यासाठी आलेलो आहे त्यांच्याबरोबर। बैलांना सकाळी उठल्या चारा दिला जातो, रतीब दिला जातो, त्यांना आंघोळ घातली जाते आणि त्यानंतर सेवेसाठी झोपलं जातं त्यांना। बरं, बैलांना खायला काय दिलं जातं नेमकं? खायला काय हिरवा चारा दिला जातो, वाळेला कडबा दिला जातो आणि त्यांचा जो खुराक असतो तो खुराक दिला जातो। बरं, ते कोण देतं नेमकं? चारा आणून कोण देतं? सगळे आम्ही सर्व सहकारी देतो। चारा हे भाविक आणून देत असतात? हो, भाविक गावगावचे लोक पण आणतात आणि आमच्या बरोबर पण आहे टेम्पो भरून। बरं, त्याची तपासणी केली जाते चाऱ्याची? हो, डॉक्टर करतात। आणि दररोज डॉक्टर तपासण्यासाठी येतात, तर काय काय तपासणी केली जात असते? त्यांचं टेम्परेचर वगैरे घेतलं जातं आणि आम्हाला काही जास्त सांगता नाही, बरं डॉक्टरच्या पद्धतीने चेक करतात। किती किलोमीटर चालतात रोज बैल? रोज जसा हिशोब असेल ना वारीचा, म्हणजे एखादा टप्पा 20 किलोमीटर असेल, 14 किलोमीटर असेल, 15 किलोमीटर असेल, त्या हिशोबाने चालतं। तुकोबरा यांच्या पालखीच्या आता हे दोन बैल आहेत संस्थांचे, देव संस्थांचे, यांचे नाव सांगायचे राहिले। सर्जा राजा। राजा कुठला आहे? सर्जा आणि हा राजा। हा राजा आहे, हा माणिक आहे आणि हा राजा आहे। हा बघा, हा माणिक आहे आणि हा राजा आहे। आणि या वर्षीचं वेगळे पण म्हणजे देव संस्थांनी स्वतः खरेदी केलेली ते बैल आणि तेच रथाला जुंपलेले। दरवर्षी मानकरी असायचे, जसे की माऊलींच्या पालखी सोहळ्याला गुंडरे पाटील यांच्या बैलांना मान भेटला, मात्र देऊ संस्थाने एक वेगळा निर्णय घेतलेला आहे। बरं, आता तुमची पालखी पुढे निघते, तर यामध्ये किती लोकांनी बसायचं असतं पालखी या रथामध्ये, असं काही ठरलेलं आहे का? नाही, तसं काही नाही, आम्हाला काही जास्त न सांगतायचं। आम्ही संस्था लिटर होतो, असतात बसतात 3 ते 4 जण बसतात। याची काही किंमत वगैरे काय तुम्हाला माहिती आहे? किंमत वगैरे नाही माहिती, याची किंमत माहित नाहीये, मात्र खरेदी देऊ संस्थांनी केलेली आहे। माणिक आणि राजा हे दोन बैल आहेत आणि रथाला जुंपल्यामुळे फार उशीर नको, त्यांच्या खांद्यावर जू आहे, त्यामुळे मी सुद्धा हा व्हिडिओ आवडता घेतोय। हे राजा आणि माणिक खातात काय, यांचा प्रवास कसा असतो, यांची तपासणी कशी केली जाते, या सगळ्याबद्दल या माऊलींनी थोडक्यात आपल्याला माहिती दिली आहे। वारीच्या वाटेवरील इतर घडामोडी आपण पाहत राहा। विष्णू सानप, लेट्सअप मराठी, माळीनगर। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।